Differentiation and integration. The process of finding and derivation is called a differentiation. Differentiation म्हणजे काही प्रोसेस अशा की ज्या आपल्याला डिफॉल्ट म्हणजे वेगवेगळ्या करायच्या असतात. तर हा चॅप्टर आहे 12th मॅथ पार्ट 2चा. त्यामधल्या काही फॉर्म्युलेज आणि त्याच्यातले एक्सरसाइज नंबर 1मधले काही एक्झाम्पल्स घेऊ. त्याच्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे d by dx of k is equal to 0 because k is constant, and d by dx of x is equal to 1. D by dx of x raised to n is equal to n in bracket x raised to n minus 1. D by dx of e raised to x is equal to e raised to x. D by dx of a raised to x is equal to a raised to x log a. D by dx of under root x is equal to 1 by 2 root x. D by dx of log x is equal to 1 by x. D by dx of 1 by x is equal to minus 1 by x square. D by dx of sin x is equal to cos x. D by dx of cos x is equal to minus sin x. D by dx of tan x is equal to sec x, and d by dx of cot x is equal to cosec x, and d by dx of sec x is equal to sec x tan x. D by dx of cosec x is equal to minus cosec x dot cot x. D by dx of uv is equal to u dv upon dx plus v du upon dx. So 16 numbers are 16 dx. D by dx of u upon v is equal to v du upon dx minus u dv upon dx by v square. याच्यात खरं म्हणलं तर एक लॉजिक आहे. हे बघा, डी बाय डी एक्स कॉस एक्स सी म्हणजे मायनस, इथं पण सी मायनस आणि इथं पण सी म्हणजे मायनस. म्हणजे जिथं सी कॉस कॉट आणि कोसेक जिथं आलेलं आहे तिथं मायनस हे साईन लागलेलं आहे. इतकं भारी लॉजिक. आणि याच्यापासून जर हेच फॉर्म्युले आपल्याला पुऱ्या लेसनला लागणार आहे. त्याच्यातला आपण पहिल्या एक्सरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1, डिफॉल्ट विथ रेस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपण हे बघा आता व्हाय डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करू. व्हाय इज इक्वल टू व्हाय म्हणजे हे एक्स रेस टू 3 minus 2x minus 1 raised to 5. Default with respect to x. dy by dx of. आता आपण एक फॉर्म्युला बघितला होता, हे बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स एन मायनस 1. म्हणजे आपण हे बघा, हा फाय हा धरला एक्स, आपण हे पुऱ्या याला ब्रॅकेटला एक्स धरलं तर हे फाय आता हा फाय इथे ठेवला. आता नंतर काय होता, एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे आता हे बघा, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. डबल डेरिवेशन घेऊ ह्या ब्रॅकेटचं फक्त. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स मायनस 2x मायनस 1 डबल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट एक्स रेस टू 3 मायनस 2x मायनस 1 डी बाय डी एक्स ऑफ. नाही, हे नाही घ्यायचं आपल्याला. आता डायरेक्ट याचं डेरिवेशन करू ना. एक्स रेस टू एक्स आता याच्यासारखं सरचं एक्स म्हणजे हा 3चा 3 इथं ठेवायचा एक्स. आता 3 मायनस 1 झाली 2. आता मायनस आपण एक फॉर्म्युला घेतला होता, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स हा किती आलेला आहे 1. तर मग आपण 2च्या ऐवजी जर एक्स ठेवलं 1 ठेवलं, एक्सच्या ऐवजी 1 ठेवलं तर काय मायनस 2. आणि 0 हे कोणता पण असा नंबर येऊ तो कॉन्स्टंट राहतो के. म्हणजे हे झालं 0. म्हणजे आलं डी वाय बाय डी एक्स ऑफ इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट एक्स रेस टू 3 मायनस 2x मायनस 1 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2. हा झाला आपला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यातला हा सेकंड नंबरचा क्वेश्चन डबल असाच. वाय इज इक्वल टू याला आता डायरेक्ट एक्स धरायचं. 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5 रेस टू 5/2. डिफॉल्ट
डिफाईन विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू, आता हे याला डायरेक्ट ठेवायचं आपण, आता एक्स हां आणि डबल इन हा टप्पुरा लिहून घ्यायचा एकदा, 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5, आता 5/2 आहे इथं बघा, 5 - 2 - 1, तर याला काय केलं 5 - 2/2 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे 3/2 आलं, तर इथं काय 3/2 डबल डी ऑफ डी एक्स ऑफ 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5, आता डबल हे बघा dy बाय डी एक्स इज इक्वल टू 5/2 इन ब्रॅकेट 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5 3/2 डी, आता हे घ्यायचं मी, आता हे बघा 2 3, आता हे पहिले हे 2ला राहू द्यायचं बाजूला, 2ला राहू द्यायचं इथं, हे 3/2 तसंच ठेवायचं, वरती काही नाही बघा, आता डबल 3/2 - 1 इज इक्वल का 3 - 2/2 इज इक्वल टू 1/2, हे काय आलं 1/2 म्हणजे 2x 1/2 मायनस डबल 4/3 3x 4 - 3 - 3/3 हे झालं 1/3, हे पण येईल 1/3 मायनस कॉन्स्टंट म्हणजे 0 आलं. कॉन्स्टंट म्हटल्यावर आता एकदा रिअरेंज करून घ्यायला, डी बाय ऑफ डी एक्स ऑफ इज इक्वल टू 5/2 इन ब्रॅकेट 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5 3/2 आणि 3/2 2x 1/2 मायनस 4/3 3x 1/3 मायनस 0, हे आलं आपलं रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डबल याला आहे ना वाय कन्सिडर करून घेऊ एकदा, वाय इज इक्वल टू √(x² + 4x - 7), आपण एक फॉर्म्युला बघितला होता, डी बाय डी एक्स ऑफ √x इज इक्वल टू 1/2 √x 1/2 √x. आता हा क्वेश्चन कशात आलेला आहे रूटमध्ये, तर मग हा फॉर्म्युला आहे रूटमध्ये, म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, हा फॉर्म्युला, हे बघा डिफायर विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू, आता तोच वापरायचं 1/2 √(x² + 4x - 7) डी बाय, आता हा रूट काढून घ्यायचा आणि रूटमधल्या याच्यामधला याच्यामधला हा जो इक्वेशन आहे याला डबल डिफर करूया, डी बाय डी एक्स x² + 4x - 7, या आता डिफायर करून घेऊ, डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2, ही टर्म आहे तशीच येते 2√(x² + 4x - 7) आणि डी बाय